दादा गेल्यानंतर एक ॲक्टिव्ह एंट्री राजकारणात झाली आहे पार्थ पवारांची. अ, एक प्रयत्न आधी पण झाला होता, पण त्यानंतर मात्र दादा असताना ते सक्रिय नव्हते. आता दादा गेल्यानंतर थेट पार्थ पवार आता राज्यसभेवर गेले आहेत. तर हा निर्णय कोणाचा होता? हा पक्ष म्हणून पक्षानं घेतलेला निर्णय होता, की हा पार्थ पवारांचा आग्रह होता, त्यांचा स्वतःचा होता? काय नक्की झालं? एक बघा, ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो त्याच वेळेला पार्थ पवार राजकारणामध्ये यावेत अशी चर्चा दादांच्या उपस्थितीमध्येच आम्ही मंडळी जे काही सहकार्य त्यांच्यासोबत झालेली होती आणि त्याच्यामुळेच त्यावेळेला राज्यसभेवरती पार्थ जावेत ही पक्षामध्ये एक ठरलं होतं. पण त्यानंतर मग ती जी जागा होती ती जागा प्रफुल्लभाई त्यावेळेला एक अँटी डिफेक्शनचा आमच्या विरुद्ध लोकसभेमध्ये व्हीप नाही बजावला, ऐकलं नाही म्हणून एक चालू होती. प्रफुल्लभाई तिथे गेले. पण नंतर प्रफुल्लभाईंची जी रिक्त जागा झाली तिथे पार्थ पवार जाण्याचं दादा असताना नक्की झालं होतं. मी जे आहे ते सत्य सांगते, कुठलं लपून छपून सांगण्याचं काही कारण नाही. पण त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून वहिनींचा पराजय झाला. मग पार्थच्या ऐवजी वहिनींनी जावं असं पक्षात ठरलं, म्हणून वहिनी राज्यसभेवरती आल्या. आणि आता या दुर्दैवी परिस्थितीमुळे वहिनी आता इथे पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी ज्या पद्धतीने हे सगळं पचवून, दुःख पचवून ज्या धीरदत्त पद्धतीने ते नेतृत्व करतायत, अशा वेळेला मग स्वाभाविक जे पूर्वी ठरलेलं होतं ते करण्याचा आम्ही सामुदायिक निर्णय एकत्रितपणाने घेतला. त्या ठिकाणी पक्षाचं एक नवं नेतृत्व तयार होणं आमचं सर्वांचं पाठबळ आहे. प्रत्येक पक्षासाठी ते महत्वाचं असतं. पण आज दादा असते तर त्यांना घरून गायडन्स दादांचा राहिला असता पार्थ पवारांना. आता संसदेचा तुमचा अनुभव आहे, राजकारणाचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, तर सध्या पार्थ कोणाचं ऐकतात आहेत, तुमचं की त्यांचे आजोबा सुप्रियाताई, त्यांच्या आत्या, ह्याही सगळे तिथे संसदेत आहेत, त्यामुळे त्यांना सध्या ॲडवाईस कोण करतंय राजकारणात? एक असं आहे की अजून राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घ्यायची आहे. त्याच्यामुळे संसदेतला त्यांचं काम आता ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन होईल त्याला सुरू होईल. त्यांनी मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं तो त्याचा अधिकार आहे. पण दादांचा एक जवळचा सहकारी म्हणून पार्थ मला सुद्धा अनिकेत आदितीसारखाच आहे. त्यामुळे माझा अनुभवाचा मला जेवढा सल्ला देतील तेवढा मी देईन. पण याचा अर्थ त्यांनी श्रद्धेय साहेबांचा किंवा त्याच्या आत्यांचा म्हणजे सुप्रिया त्यांचा सल्ला घेऊ नये असं मी कशाला म्हणेन. शेवटी त्यांना राजकारणाची सुरुवात करायची करताना त्यांना ज्यांचा ज्यांचा सल्ला मिळेल तो त्यांचा त्यांनी घ्यावा. त्याच्यात काय माझ्या मनात वेगळं असल्याचं काही कारण नाही. पण माझी जी जबाबदारी आहे दादा नंतरची ती तर मी मात्र प्रामाणिकपणाने पार पाडेन. ते पाडणं गरजेचंच आहे, माझं कर्तव्य आहे. जय पवारांना एक पत्रकार परिषद घ्यायची होती, ती तुम्ही त्यांना घेऊ देत नाहीत असं सुद्धा बरंच सांगितलं गेलं. असं सांगण्यात आलं परवा आणि ते वारंवार सांगितलं जात आहे. किती खोटेपणाने किंवा 99 वेळेला खोटं बोलत गेलं की 100 वेळेला वाटतं की काय तरी खरं आहे. 28 जानेवारीला दादांचं दुःखद निधन झालं आणि 28 फेब्रुवारीला 1 महिना पूर्ण झाला. म्हणून पार्थ बरोबर जय बरोबर मी बारामतीला गेलो. दादांच्या अपघातस्थळीला भेट दिली, जिथे अपघात झाला तिथे. नंतर काठेवाडीला गेलो, आईंची भेट घेतली. आईंचे दादांच्या आई, दादा गेल्याच्या नंतर मग एक अर्धा तास आईंच्या जवळ बसलो आणि मग आम्ही तिथेच चर्चा झाली की जय पत्रकार परिषद घेतील म्हणून. ते म्हणाले की तुम्ही कधी मुंबईला येणार आहात. मग ते काही मुद्दे तयार करणार होते. मी त्यांना 2-3दा त्यांची माझी चर्चा झाली. म्हटलं कुठे घेणार, कारण जय पवार ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतील त्यावेळेला खूप पत्रकार येतीलच आणि एका बाजूनीच एक पत्रकार परिषद येत होती. शंका निर्माण केली जात होती की कुटुंबियांपैकी कोण का नाही बोलत नाही. ही केली गेलेली शंका निराधार होतीच, वेगळ्या मनोवृत्तीने होती, हे का नाही बोलत. पण एकदा त्यांनी तारीख जाहीर केली पण ते नाही झालं, कारण मग त्यांना फार जवळ त्याची चर्चा होत होती. मी तर पहिल्या दिवशी सांगितलं की त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी. मग काही माहिती अधिक मिळते का, पत्रकार परिषद घेताना काही तेवढ्यात प्राथमिक अहवाल आला, तो वाचला, म्हणजे त्याच्यात थोडासा वेळ गेला. पण ते
जय आणि पार्थ हे चर्चा करत होते. पहिल्या दिवसापासून मी असेल, प्रफुल्लभाई असेल, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की तुम्ही पत्रकार परिषद घेतली पाहिजे, बोललं पाहिजे. एक पत्र सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या आधी देण्यात आलं होतं आणि नंतर त्यांनी अजून एक पत्र दिलं ज्यात या आधीचे सगळे निर्णय रद्द करावे असं लिहिलं होतं. हे हे पत्रांचं काय प्रोसेस आहे? एक असं आहे की जो काय पत्रव्यवहार वगैरे जो काय आहे एक पक्षांतर्गत भाग आहे. एक आम्ही सगळेजण एक दिलाने सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली दादांच्या स्वप्न पूर्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये ठामपणाने देत आहोत. तर आमच्या आपसात काय समज गैरसमज किंवा कम्युनिकेशन गॅप हा काय मुद्दा नाही. दुसरा भाग असा आहे की एक सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका पक्ष कोणाचा याच्याबद्दलची आहे. बरोबर. या विषयावरती मी आज जाहीर काय चर्चा करत नाही. ज्या वेळेला येईन त्यावेळेला मी नक्की करेन. आता बघा ना, आजच किती टोकाला हिणकस पद्धतीने प्रचार केला जाऊ शकतो. आज कोणीतरी एका महाभागाने असं सांगितलं की आम्ही दिलेल्या घटनेमध्ये SC ST OBC याचा उल्लेखच नाही. 27व्या पानावरती फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, 28व्या पानावरती आहे. आपल्याकडे मी पाठवतो, आपण बघा. पण सोयीस्कर इथं एकच पान वाचायचं आणि दुसरं पान वाचायचंच नाही आणि त्याच्यामुळे आमच्याबद्दल मनात संबंध महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण करायचं, हे जे काही विकृत घाणेरडं राजकारण चाललंय याचा पर्दाफाश आजच झाला. कारण ते दाखवण्यात आलं की दुसऱ्या पानावर नेमकं काय आपण बघू शकता. मी आपल्याला दाखवीन 27व्या पानावरती ते